आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच होईल। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। विठ्ठलाच्या शासकीय पूजेची संधी मिळावी अशी सगळ्या पक्षांची इच्छा असते असंही महाजन म्हणाले। अजित पवार 20 जुलैला पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार। सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी दिला जाण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या नवीन योजनेचं भूमिपूजन करणार। जिल्ह्यातील स्थितीचाही आढावा घेणार। पुण्यात भाजपचे प्रदेश पातळीवरील अधिवेशन रविवारी होणार। अधिवेशनाला अमित शहांची उपस्थिती। राज्यातील राजकीय परिस्थितीवरही मंथन होणार। सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं मॉकपोल घ्या। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जिल्हा निवडणूक विभागाला सूचना। निवडणूक खर्चावरून अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रेंविरोधात नागपूर खंडपीठात याचिका। 95 लाखांची खर्चाची मर्यादा असताना 1.25 कोटीहून अधिक खर्च केल्याचा आरोप। धोत्रेंचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी। राज्यात 642 अभ्यासक्रमांसाठी मुलींना 100% शुल्क माफी मिळणार। शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार। मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द। मुलींकडून पैसे न घेताच प्रवेश द्या। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश। पूजा खेडकरचं निवेदन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला पाठवा। राज्य सरकारचे विभागीय आयुक्तांना आदेश। अहवाल इंग्रजीत भाषांतर करून पाठवण्याच्या सूचना। पूजा खेडकरच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ। मुळशी तालुक्याचे तहसीलदार दिलीप खेडकर यांना नोटीस बजावणार। दिलीप खेडकर यांच्यावर बेकायदेशीरपणे माती उत्खननाचे 67 लाखांची थकबाकी आहे। अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर घर नसून कंपनी असल्याचं उघड। वादग्रस्त आयस पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा समोर। विशाळगड परिसरातील तोडफोडी प्रकरणी रवींद्र पडवळचा शोध सुरू। रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात। कॉम्रेड गोविंद वानसरे हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द। वीरेंद्र तावडेला तातडीनं ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे एटीएसला आदेश। पुण्यातील मुळशी तालुक्यात अनधिकृत पब बारवर पीएमआरडीची कारवाई। पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर। राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार। आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची 13,000हून अधिक पदं रिक्त। लाडकी बहीण योजना मंजूर करण्याची थाप मारत महिलांची फसवणूक। महिलेने 19,000ची केली फसवणूक। करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। कोकणाला पुढील 4 दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता। पुणे वेधशाळेचा अंदाज। नांदेडच्या अर्धापूरमध्ये विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश। नाल्यावर पूल वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी। कोल्हापूरच्या बेळगावातील दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर पाणी आटल्यानं तब्बल 46 वर्षांनी मंदिर पाण्याबाहेर।